यिर्मया अध्याय 21। सिदकिया राजाने मल्कियाचा पुत्र पशहूर व मासेचा पुत्र सफन्या याजक यास यिर्मयाकडे पाठवून सांगितले, परमेश्वराला प्रश्न कर। बाबेलचा राजा नबुखद्रेसर आमच्या बरोबर लढाई करीत आहे, तो आम्हापासून निघून जावा, म्हणून परमेश्वर कदाचित आपल्या सर्व अद्भुत कृतीस अनुसरून आम्हाशी वर्तेल काय असे विचार। त्यावेळी परमेश्वराचे वचन यिर्मयाला प्राप्त झाले ते हे। यिर्मया त्यास म्हणाला, सिदकियास तुम्ही असे सांगा, इस्रायलाचा देव परमेश्वर म्हणतो, पहा, तटाबाहेर तुम्हास वेढा घालणारा बाबेलचा राजा व खासदी लोक यांच्याशी ज्या शस्त्रांनी तुम्ही लढत आहात ती मी उलटवीन आणि त्यास या नगरामध्ये एकवट करीन। राग, संताप व क्रोध यांनी भरून, बाहू उभारून, बलवान महाभुजाने तुमच्याशी मी स्वतः लढेन। ह्या नगरात राहणारी मनुष्ये व पशु यास मी मारीन, ती मोठ्या मरीने मरतील। परमेश्वर म्हणतो, मग यहुदाचा राजा सिदकिया, त्याचे चाकर व त्याच्या प्रजेतले जे कोणी मरी, तरवार व दुष्काळ यातून वाचून या नगरात राहतील, त्यास मी बाबेलचा राजा नबुखद्रेसर याच्या हाती, त्यांच्या शत्रूंच्या हाती व जे त्यांचा जीव घेण्यास टपत आहेत त्यांच्या हाती देईन। तो त्यास तरवारीने मारून टाकील, तो त्यास सोडावयाचा नाही, त्याजवर दयामाया करावयाचा नाही। या लोकास असे सांग, परमेश्वर म्हणतो, पहा, मी तुम्हास जीवनाचा मार्ग व मरणाचा मार्ग दाखवितो। या नगरात जो राहील तो तरवारीने, दुष्काळाने, मरीने मरेल। जो बाहेर जाऊन तुम्हास वेढा घालणाऱ्या खासद्यास मिळेल तो जगेल, जीवानिशी सुटेल। कारण मी या नगराकडे तोंड केले आहे, ते त्याच्या वाईटासाठी, त्याच्या बऱ्यासाठी नव्हे, असे परमेश्वर म्हणतो। ते बाबेलच्या राजाच्या हाती जाईल, तो त्याला आग लावून देईल। यहुदाच्या राजघराण्याविषयी परमेश्वराचे वचन ऐका। परमेश्वर म्हणतो, हे दावीद घराण्या, रोज सकाळी इन्साफ कर, जुलम्याच्या हातातून लुबाडलेल्या सोडीव, नाही तर तुझ्या कर्माच्या दुष्टतेमुळे माझा संताप अग्नीसारखा भडकेल, तो कोणाच्याने विझवणार नाही। परमेश्वर म्हणतो, अगे खोऱ्यातील व पठारावरील रहिवाशिणी, पहा, जे तुम्ही म्हणता की आम्हावर कोण चढाई करून येईल, आमच्या वस्तीत येण्याची कोणाची छाती आहे, त्या तुमच्या विरुद्ध मी उभा आहे। परमेश्वर म्हणतो, तुमच्या करणीच्या फळाप्रमाणे मी तुमचा समाचार घेईन। तिच्या वनात मी अग्नी पेटवीन, तो तिच्या आसपासचे सगळे भस्म करील।